बघा काल आहे ना आपण मला वाटतं रोख पुस्तकाच्या नावे म्हणजे डेबिट साइड मधील जे आयटम असतात त्यांचं प्रमाणन कसं करायचं ते बघितलं होतं. आज आपल्याला रोख पुस्तक म्हणजेच कॅश बुक मधील क्रेडिट साइड म्हणजेच पेमेंट साइड म्हणतो आपण त्याला, त्यातील जे आयटम असतात, पेमेंट म्हणजे काय, खर्च झालेला आहे, पैसे दिलेले आहेत आणि त्यांची तपासणी करायची. तर असं काही वेगळं पण नसणार आहे, फक्त आयटम चेंज असणार आहेत, म्हणजे जे घटक असणार आहेत ते चेंज असणार आहेत. आणि ते तपासत असताना काय काळजी घेतली पाहिजे अंकेक्षकाने ते आपल्याला आता पाहायचं आहे. तर रोख पुस्तकाच्या जमा किंवा देणे बाजूवरील, देणे मीन्स पेमेंट साइड, पेमेंट साइडवर विविध बाबींचे प्रमाणन करायचे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय आहे, रोख खरेदी. आता पैसे आपण ज्यावेळेस कॅश मध्ये दुसऱ्याला देतो त्यावेळेस आपलं ते पेमेंट होणार आहे. कॅश परचेस, कॅश परचेस जर असेल तर जनरल एंट्री काय करतो आपण, काय करतो जनरल एंट्री, परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी एंट्री होणार. कॅश जाणार आहे म्हणून कॅशच्या क्रेडिटला म्हणजेच पेमेंट साइडला आपण हे लिहिणार. तर अशा रोख खरेदी म्हणजेच कॅश परचेसचं कसं प्रमाणन करायचं, तर सर्वसाधारण व्यवसायाला त्वरित आवश्यक असणारी किरकोळ स्वरूपाची खरेदी रोखीने केली जाते. अशा खरेदीचे प्रमाणन पुढील प्रमाणे केलं पाहिजे. तर काय काय केलं पाहिजे, फर्स्ट म्हणजे रोख खरेदीचे व्यवहार अधिकृत असल्याची खात्री करून घेतली पाहिजे. त्याच्यानंतर रोख खरेदीची भौतिक तपासणी, म्हणजे तुम्ही जर 10 वस्तू खरेदी केलेल्या असतील तर त्या 10 वस्तू आहेत का, म्हणजे त्यांची तपासणी केली पाहिजे. त्याच्यानंतर रोख खरेदीचे सर्व व्यवहार व्यवसायाशी संबंधित आहेत का, म्हणजे व्यवसायाच्या ज्यासाठी व्यवसाय आहे, उदाहरणार्थ आपण जर म्हणू की पेन बनवण्याचा जर व्यवसाय असेल तर पेनसाठी ज्या काही वस्तू लागतात त्याच खरेदी केल्यात का, म्हणजेच व्यवसायाशी संबंधित आहेत. त्याच्यानंतर रोख खरेदीच्या संदर्भातील माल आवक पुस्तक, पावत्या, खरेदीचे आदेश, स्थलप्रत इत्यादी दस्तऐवज तपासले पाहिजेत. म्हणजे माल आवक पुस्तक असेल किंवा पावत्या असतील किंवा काही खरेदी करण्याचे आदेश असतील, स्थलप्रत असेल म्हणजे पावती असेल, तर इत्यादी दस्तऐवजांची तपासणी करून ते बरोबर असल्याची खात्री करून घेतली पाहिजे. त्याचबरोबर खरेदीसाठी योग्य त्या संबंधित अधिकाऱ्याची संमती होती का, हे देखील खात्री करून घेणं गरजेचं आहे. तर खरेदीची तपासणी म्हणजे रोख खरेदीची तपासणी करत असताना या सगळ्या गोष्टी अंकेक्षकाने तपासल्या पाहिजेत किंवा प्रमाणन करत असताना बघितल्या पाहिजे. त्यानंतर पुढे जाऊया, एकच मिनिट. आता वेजेस, वेजेस म्हणजे मजुरी. तुमच्याकडे कामगार असतात, आता वेजेस कोणाला देतात आणि सॅलरी कोणाला देतात रे बाळांनो, सॅलरी आणि वेजेस. सॅलरी एम्प्लॉयला, सॅलरी काम म्हणजे हा, आणि कामगारांना वेजेस. सॅलरी एम्प्लॉईला देतात आणि जे वर्कर्स असतील, वर्कर तर कामगार म्हणतो आपण, त्यांना काय देणार, त्यांना वेजेस. वर्कर्स हे ब्लू कॉलर असतात. ब्लू कॉलर म्हणजे बघा तुम्ही कंपनीत वगैरे काम जाणारे, जे कामाला जाणारे जे कामगार असतात ना, त्यांना निळ्या कलरचे कपडे असतात पहा. आणि जे कर्मचारी असतात, कर्मचारी म्हणजे थोडक्यात सुपरवायझर असतील किंवा काही ऑफिसर्स असतात, त्यांना व्हाईट म्हणजे पांढऱ्या कलरचे कपडे असतात, कंपनीचा ड्रेस कोड असतो. तर त्याला ब्लू कॉलर, व्हाईट कॉलर एम्प्लॉई असं म्हटलं जातं. तर ते ब्लू कॉलर एम्प्लॉई जे आहेत त्यांना वेजेस दिले जातात, जे व्हाईट कॉलर आहेत त्यांना सॅलरी दिली जाते. ब्लू कॉलर हे डायरेक्ट फिजिकली म्हणजे त्यांचं शारीरिक कष्ट असतं, तर सॅलरी देणारे व्हाईट कॉलर जे एम्प्लॉई असते त्यांचं बौद्धिक कष्ट असतं, म्हणजे त्यांना बुद्धीचं काम असतं. तर ज्या व्यवसायामध्ये विविध प्रकारचे उत्पादन केले जाते त्या व्यवसायामध्ये मजुरी हा उत्पादनाशी निगडीत असलेला खर्च म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. म्हणून अशा खर्चावर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवण्यासाठी त्याची अंतर्गत नियंत्रण पद्धती जी आहे ती तपासली पाहिजे आणि त्याचं प्रमाणन केलं पाहिजे. तर आता हे प्रमाणन किंवा ही तपासणी करत असताना काय काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत तर ते आपल्याला बघायचं आहे. तर फर्स्ट म्हणजे मजुरी पत्रक, त्यालाच वेजेस स्टेटमेंट वगैरे आपण म्हणू. तर मजुरी पत्रक तयार करणे, मजुरी पत्रक तयार केल्यानंतर त्यावर तयार करणाऱ्या कारकुनाची, सुपरवायझरची किंवा अधिकाऱ्याची प्रत्यक्ष मजुरी वाटप करणाऱ्या रोखपालाची सही आहे किंवा नाही हे पाहणे.
देन आफ्टर मजुरी पत्रकाची संपूर्ण तपासणी करावी. मजुरी पत्रकातील गुणाकार, बेरजा, वजाबाक्या बरोबर आहेत का ते बघावं. मजुरी पत्रकावर जेवढी मजुरी दाखवलेली आहे तेवढ्याच रकमेचा धनादेश रोखपालाने काढला आहे का. काही वेळेस मजुरी असते जास्त. बघा आता जे लेबर कॉन्ट्रॅक्टर असतात ना त्यांना कंपनीकडून पेमेंट असतं एका याला उदाहरणार्थ 600 रुपये असेल पर वर्करला. तर ते कॉन्ट्रॅक्टर काय करतात त्या वर्करला 300 रुपये देतात पर डे आणि राहिलेले 300 काय करतात ते स्वतः खिशात घालतात. असं होऊ शकतं आणि होतं देखील. तर मजुरी पत्रकावर जेवढी मजुरी दाखवलेली आहे तेवढीच मजुरीचा धनादेश रोखपालाने काढलेला आहे का याची खात्री करून घेणे. तेवढीच रक्कम मजुरी देण्यासाठी बँकेतून काढली आहे का याची देखील खात्री करून घेणे. त्याच्यानंतर मजुरांना योग्य प्रकारे रकमेचं वाटप करण्यात आले आहे किंवा नाही याची देखील खात्री करू. मजुरांना समजत नाही, ते अशिक्षित असतात, त्यांना किती पैसे काही कळत नाही, तर तेवढ्याच रकमेचं वाटप करण्यात आले का हे देखील पाहिलं पाहिजे. मजुरी मिळाल्याबद्दल मजुराची सही किंवा अंगठा मजुरी पत्रकावर असल्याची खात्री करून घे. म्हणजे ज्याला मजुरी देण्यात आलेली तो मजूर त्याची सही किंवा अंगठा मजुरी पत्रकावर घेतलेला आहे किंवा नाही हे पाहिलं पाहिजे. त्याचबरोबर व्यवसायाच्या कामाच्या ठिकाणी अचानक भेट देऊन मजुरांची उपस्थिती पाहावी. म्हणजे उदाहरणार्थ व्यवसायाच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जर कागदोपत्री 100 मजूर दाखवत असाल आणि कामाला आहेत 50च मजूर, तर ह्याच्यामध्ये अफरातफर होऊ शकते. तर अशा वेळेस प्रत्यक्ष भेट द्यायचं कामाच्या ठिकाणी, अचानक देऊन टाकायची आणि मजुरांची उपस्थिती किती आहे ती तपासायची. त्याच्यानंतर पुढं असं आहे की मागील महिन्याचे मजुरी पत्रक व चालू महिन्याचे मजुरी पत्रक यामध्ये तुलनात्मक अभ्यास करावा. म्हणजे गेल्या महिन्यात जर तुम्हाला 10,000 रुपये मजुरी द्यावी लागलेली असेल आणि या महिन्यात ती 20,000 जर झाली तर हा बदल कशामुळे झालेला आहे, तर हे सुद्धा तुम्ही तुलनात्मक अभ्यास त्याचा केलेला पाहिजे. मजुरांच्या ज्या रजा आहेत त्या नोंद पुस्तकात योग्य प्रकारे केलेल्या आहेत किंवा नाही त्याची देखील खात्री करून घेतली पाहिजे. तर अशा प्रकारची सर्व तपासणी अंकेक्षकांनी मजुरीचं म्हणजे वेजेस ज्यावेळेस तुम्ही पेमेंट करता ते करत असताना घेतली पाहिजे. पुढं वेतन, जसं आपण आता मजुरी म्हटलं तसंच काय असणार आहे, वेतन सुद्धा असणार. मी सांगितलं वेतन कोणाला भेटतं जे व्हाईट कॉलर एम्प्लॉई आहेत त्यांना. तर मजुरीच्या संदर्भात असलेल्या अंतर्गत नियंत्रण पद्धती वेतनाच्या संदर्भात देखील आहे का हे पाहायचं. प्रत्येक व्यवसाय संस्थेमध्ये कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी पगार पत्रक, त्याला सॅलरी स्टेटमेंट किंवा सॅलरी बुक असं देखील म्हटलं जातं, आणि वेतन नोंदवही ठेवलेली असते, तर ही तपासावी लागते. आता वेतन तपासत असताना काय काय गोष्टी तपासल्या पाहिजेत हे आपल्याला आता पाहायचं आहे. तर फर्स्ट म्हणजे वेतन तपासत असताना प्रथमतः वेतन पत्रकातील सर्व रकमांच्या घेतलेल्या बेरजा बरोबर आहेत किंवा नाहीत हे पाहणे. म्हणजे जे सॅलरी स्टेटमेंट असेल त्यातील ज्या बेरजा आहेत त्या बरोबर आहेत किंवा नाहीत ह्या पाहायचा. देन आफ्टर प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नावासमोर दर्शवलेले एकूण वेतन, एकूण कपात केलेली रक्कम व निव्वळ वेतनाची रक्कम बरोबर असल्याची खात्री करून घेणे. मी काय सांगितलं की प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नावासमोर दर्शवलेली एकूण वेतन म्हणजे त्याचं जे टोटल वेतन असेल त्याला ग्रॉस सॅलरी असं म्हणतो, त्यातून काही डिडक्शन असतात. हे आता तुम्हाला ज्यावेळेस मी सेकंड टर्मला टॅक्सेशन हा विषय शिकवल त्यावेळेस तुम्हाला ते समजेल की किती अवघड असतं ते. तर डिडक्शन जे असतील, निव्वळ वेतन म्हणजे त्याला नेट सॅलरी आपण म्हणतो, तर ह्या रकमा बरोबर असल्याची खात्री करून घ्यायची. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना वेतन मिळाल्याबद्दल वेतन पत्रकावर त्यांनी सह्या केलेल्या आहेत किंवा नाहीत याची देखील खात्री करून घ्यायची. सर्व कर्मचाऱ्यांना वेतन तर दिलं जातं परंतु त्यांच्या वेतन पत्रकावर सह्या आहेत का त्यांच्या हे देखील पाहायचं. आणि प्रतीक्षा देन आफ्टर पुढे जाऊया. एकच मिनिट हा. पहा, कर्मचाऱ्यांच्या रजेविषयक नोंदवही ठेवली असल्याची व त्यात योग्य प्रकारे रजेच्या नोंदी केल्याची खात्री करून घ्या. म्हणजे कर्मचाऱ्यांना रजा दिली जाते तर रजेविषयक नोंदवही ठेवली पाहिजे.
कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीबाबत तपासणी करणे, म्हणजे त्यांची जर वेतन वाढ केलेली असेल त्याची तपासणी करणे. वेतनातून ज्या कपाती, त्यालाच आपण डिडक्शन असं म्हणतो, त्या केलेल्या आहेत का व ते कायद्यानुसार नियमानुसार केलेल्या आहेत का हे देखील पाहायचं. कर्मचाऱ्यांना वेतन बँकेमार्फत होत असेल तर बँकेने पाठवलेली निव्वळ वेतनाची यादी व वेतन पत्रकातील निव्वळ वेतन यांची रक्कम तपासून पाहिली पाहिजे. म्हणजे बँकेत मार्फत जर वेतन केले जात असेल तर बँकेने त्यांची वेतनाची यादी पाहिली असेल, त्यातील निव्वळ वेतन बघायचं आणि तुमच्याकडे वेतन पत्रकातील जे वेतन आहे त्यातील निव्वळ वेतन बघायचं, यांची तपासणी करायची, त्याची बरोबर जुळवणी होते का ते पाहायचं. कर्मचाऱ्यांना वेतन जर रोखीने देण्यात येत असेल, म्हणजे कॅशने देण्यात येत असेल, तर वेतन देण्यासाठी बँकेतून काढलेली जी रक्कम आहे व निव्वळ वेतनाची एकूण जी रक्कम आहे यांची देखील खात्री करून घ्यायची. म्हणजे बँकेतून काढलेली रक्कम, जर तुम्ही कॅश देणार असाल पगार, तर जो पगार दिलेला आहे तेवढाच तुम्ही बँकेतून काढलेला आहे का, तेवढीच रक्कम बँकेतून काढलेली आहे का, हे देखील तपासलं पाहिजे. त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम ज्या कारणासाठी असेल त्या कारणासाठीच उपयोगात आणली असल्याची खात्री करून घ्या. म्हणजे कर्मचाऱ्यांना तुम्ही जे वेतन दिलेलं आहे आणि त्याच्यातनं जी कपात केलेली आहे ती कपात, फॉर एक्झाम्पल तुम्हाला प्रॉव्हिडंट फंडची कपात असेल, डिडक्शन असेल, तर ते पीएफ साठीच वापरलेलं आहे का याची खात्री करून घ्यायची. देन आफ्टर कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या व कपातीच्या रकमेच्या नोंद रोख पुस्तकात योग्य प्रकारे झाल्याची खात्री करून घेणे, म्हणजे कपात ज्या केलेल्या आहेत त्या रोख पुस्तकात योग्य केल्याची खात्री करून घेणे. तर हे आहे वेजेस आणि सॅलरी, म्हणजे सॅलरी आणि वेजेस ज्यावेळेस तुम्हाला भेटतं त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे, कशी तपासणी केली पाहिजे त्याची, ते आता आपण पाहिलं. आता काही वेळेस काय होतं की आपण उधारीवर माल काय करत असतो, खरेदी करत असतो. उधारीवर ज्या वेळेस खरेदी म्हणजे काय, परचेस, त्याला आपण क्रेडिट परचेस म्हणतो. काय म्हणतो, क्रेडिट परचेस. तर या क्रेडिट परचेसलाच आपण म्हणतो क्रेडिटर. काय म्हणणार, क्रेडिटर. तर हे क्रेडिटरचे पेमेंट केलं, म्हणजे आता उधारीच्या मालाचे जर पैसे दिले तर एंट्री काय होते, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, म्हणजे कॅशच्या कुठं, क्रेडिट साईडला रेकॉर्ड करणार. आणि त्यालाच म्हणतो आपण क्रेडिटरच्या मराठीत म्हणतो धनको. धनको म्हणजे पेमेंट टू क्रेडिटर. यांचं जर पेमेंट केलेलं असेल तर एकच मिनिट, तर त्याची तपासणी कशी करायची, तर ते सांगतोय. व्यवसाय संस्थेला मालाचा पुरवठा करणाऱ्या संस्थांकडून उधारीने खरेदी करावी लागते. मी आताच सांगितलं तुम्हाला कशी खरेदी करावी लागते, उधारीने खरेदी करावी लागते. आणि ही उधारीची रक्कम धनकोला कधी नाही कधी द्यावीच लागते. आणि ही जी रक्कम दिली तर त्याचं रेकॉर्ड कॅश बुकच्या पेमेंट साईडला करावं लागतं. मग आता हे केलेलं पेमेंट साईडला रेकॉर्ड, त्याचं प्रमाणन कसं करायचं, तर ते त्यांनी सांगितलेलं आहे पुढील प्रमाणे. फर्स्ट, व्यवसाय संस्थेने जो माल उधारीवर खरेदी केला आहे किंवा नाही याची खात्री करून घेणे. आणि त्यासाठी खरेदीच्या पावत्या असतील, खरेदीची कसर पत्रक असेल किंवा खरेदीसाठी करण्यात आलेला पत्र व्यवहार असेल, हे जे फिजिकल इव्हेंट आहेत परचेसशी संबंधित, फिजिकल डॉक्युमेंट्स आहेत, त्यांची तपासणी केली पाहिजे. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की व्यवसाय संस्थेने उधारीची जी रक्कम मिळालेली आहे, मिळाल्यानंतर पावती उधारीची रक्कम दिल्यानंतर त्याची पावती अंकीक्षकाने तपासावी. पावतीवरील रोख पुस्तकातील नोंदी तेवढ्याच रकमेच्या आहेत का, जेवढ्याची पावती आहे 100 रुपयाची पावती, पेड केली 100 रुपये, तेवढे रोख पुस्तकात नोंदवलेले आहेत का 100 रुपये, हे सुद्धा बघितलं पाहिजे. देन आफ्टर पुढे त्यांनी असं सांगितलं, एकच मिनिट जरा झूम करतो. व्यवसाय संस्थेतील माल साठा जो आहे किंवा नोंद पुस्तक आहे किंवा माल खरेदीचा आदेश आहे, गोदामातील नोंदी आहेत, आवक पावत्या आहेत, इत्यादी दस्तऐवजांची देखील तपासणी केली पाहिजे. म्हणजेच त्याला आपण माल साठा म्हणजे स्टॉक लेजर असं म्हणतो. तुम्ही कॉस्टिंग मध्ये शिकवत असतात कदाचित. स्टॉक लेजर असेल किंवा माल खरेदीचा आदेश असेल, परचेस ऑर्डर असेल किंवा गोदामातील नोंदी असतील, गोडाऊन मधील काही नोंदी असतील, आवक पावते असतील, तर ह्या सगळ्या ज्या खरेदीच्या संदर्भातील फिजिकल डॉक्युमेंट आहेत, सोर्स डॉक्युमेंट आहेत, यांची देखील तपासणी केली पाहिजे. त्याच्यानंतर देय हुंड्या म्हणजे त्यालाच आपण बिल्स पेएबल म्हणतो. तर यांची तपासणी कशा पद्धतीने केली पाहिजे. व्यवसाय संस्थेची रक्कम देण्यासाठी व्यवहारांचे अंकीक्षण पुढील प्रमाणे केले जातं, हुंड्यांची रक्कम देण्यासाठी, बरं का. आता कसं करायचं ते सांगतो. तर फर्स्ट म्हणजे मूळ
देणे हुंडे आणि रक्कम मिळालेल्याची पावती याची तपासणी अंकेक्षकाने करणे व त्यातील रकमा जुळतात का हे पाहणे. बँकेतून देणे हुंड्यांची रक्कम दिली जात असेल तर म्हणजे बँकेमार्फत देणे हुंड्या म्हणजे बिल्स पेएबल दिले जात असेल तर रोख पुस्तकातील रकमा आणि बँक पासबुकातील रकमा या तपासायची म्हणजे त्यांची जुळणी होते का ते पाहायचं. ते एवढंच फक्त बिल्स पेएबल पेड करत असताना पाहायचं. त्याच्यानंतर जमीन किंवा इमारत ज्यावेळेस तुम्ही परचेस करता त्यावेळेस तुम्हाला पेमेंट करावं लागतं त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो परचेस ऑफ फिक्स असेट म्हणतो. तर हे जर तुम्ही परचेस केलं खरेदी केलं तर तुमचे पैसे जातात ते पेमेंट साईडला रेकॉर्ड केले जातात म्हणजे क्रेडिट साईडला रेकॉर्ड केले जातात. तर अशी जमीन खरेदीचा व्यवहार केल्यानंतर तुमच्याकडून कॅश जाते आणि ही गेलेल्या कॅशचं काय करावं लागतं तुम्हाला प्रमाणन करावं लागतं. तर हे प्रमाणन कशा पद्धतीने केलं पाहिजे ते आपल्याला आता बघायचं आहे. तर फर्स्ट व्यवसायाने जमीन व इमारत विकत घेत चला बघा जमीन किंवा इमारतीचं आपण पाहत होतो तर याचं प्रमाणन करत असताना काय काळजी घेतली पाहिजे ते बघायचं. तर पहा व्यवसायाने जमीन इमारत विकत घेतली तर त्या विक्रीचा करार तपासला पाहिजे म्हणजेच त्याला जे अग्रीमेंट झालेलं आहे परचेस अग्रीमेंट पैसे दिल्याची पावती तपासली पाहिजे त्याबद्दल पत्र व्यवहार जर पत्र व्यवहार झालेला असेल तर त्या पत्र व्यवहारावरून खर्चाची तपासणी केली पाहिजे. व्यवसायामध्ये जमीन इमारत भाडेपट्ट्याने घेतलेली असेल तर भाडेपट्टा करार म्हणजे भाड्याने घेतलेली असेल तर भाडेपट्टा करार तपासला पाहिजे वर त्या भाड्याची म्हणजे त्या खर्चाची रक्कम तपासली पाहिजे. त्याचबरोबर व्यवसायाने एखाद्या कंत्राटदाराकडून म्हणजे बिल्डर कडून जर इमारत बांधून घेतलेली असेल तर त्या कंत्राटदाराशी झालेला करार जो आहे तो करार तपासला पाहिजे किती रकमेचा झालाय वगैरे. त्याच्यानंतर व्यवसायाच्या इमारतीच्या बांधकामाच्या खर्चाबाबत स्थापत्य अभियंत्याने म्हणजे त्याला आपण सिव्हिल इंजिनियर म्हणतो तर त्याच्या प्रमाणपत्राची तपासणी त्यांनी प्रमाणपत्र दिलेलं आहे ते प्रमाणपत्र तपासलं पाहिजे. व्यवसायाने दलालामार्फत किंवा मध्यस्थामार्फत इमारत खरेदी केलेली असेल तर दलालाकडून आलेल्या पत्राची तपासणी केली पाहिजे. जमीन व इमारत खरेदीसाठी आलेल्या सर्व खर्चाचे भांडवलीकरण म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे किंवा नाही याची देखील तपासणी केली पाहिजे. देन आफ्टर पुढे जाऊया एकच मिनिट. एकच मिनिट. जर तुम्ही दलालामार्फत जर त्याची खरेदी विक्री केलेली असेल तर दलालीची फी नोंदणीची फी स्थापत्यशास्त्राची फी इत्यादी जो खर्च आहे तो सर्व खर्च त्या पावत्यांच्या सहाय्याने तपासला पाहिजे. हे झालं बिल्डिंग किंवा लँड. त्याच्यानंतर यंत्र व फर्निचर यांची खरेदी म्हणजे यंत्र सामुग्री किंवा फर्निचर जर त्याला परचेस ऑफ मशिनरी अँड फर्निचर असं म्हणू आपण. तर यांची खरेदी केलेली असेल तर त्यांची तपासणी कशी करायची तर त्या संदर्भात असं सांगितले की व्यवसायाने मालमत्ता असेल किंवा जर यंत्र व फर्निचर लिलावादाने खरेदी केलेलं असेल तर व्यवहारांचे प्रमाणपत्र हे लिलावकर्त्याच्या विवरणपत्रावरून तपासावे व ते त्या पद्धतीने पाहावे. त्याच्यानंतर व्यवसायाने मालमत्ता जर भाडेपट्ट्या खरेदीने केलेली असेल भाडेपट्ट्यात तर तो भाड्याचा करार वगैरे तपासला पाहिजे भाड्याचं प्रमाणपत्र तपासलं पाहिजे वगैरे वगैरे. मालमत्तेच्या कागदपत्रातील नोंदी रोख पुस्तकातील नोंदीशी जुळतात किंवा नाहीत याची देखील खात्री करून घेतली पाहिजे. म्हणजे मालमत्ता तुम्ही 10,000 रुपयाची फर्निचर खरेदी केले ते फर्निचरला डेबिट करणार आहात आणि म्हणजे मालमत्ता म्हणजे फर्निचर अकाउंटला डेबिट करणार आहात आणि तुमची कॅश गेली 10,000 रुपये म्हणून कॅशच्या क्रेडिटला करणार आहात तर हे 10,000 रुपयाचं जे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलेलं आहे ते बरोबर रकमेने रेकॉर्ड केलेले तेच त्यांनी सांगितले. मालमत्ता कागदपत्रातील नोंदी रोख पुस्तकातील नोंदीशी जुळतात किंवा नाहीत याची अंकेक्षकाने खात्री करून घेतली पाहिजे. त्यानंतर यंत्र सामुग्री
खरेदीचा जो खर्च आहे, यंत्रसामुग्री स्थापनेचा जो खर्च आहे, खरेदी असेल, परचेस किंवा ॲक्विजिशन एक्सपेन्सेस म्हणतो, त्यानंतर स्थापना म्हणजे इस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस म्हणतो, हा भांडवली स्वरूपाचा खर्च मानला जातो. त्यामुळे असा खर्च यंत्रसामुग्रीच्या किमतीत मिळवला जातो. म्हणजे 10,000 रुपयाची जर यंत्रसामुग्री असेल, 1,000 रुपये जर वाहतूकसाठी असेल आणि 1,000 रुपये जर इन्स्टॉलेशनसाठी असतील, तर टोटल ते आपल्याला 12,000 रुपयाला मशिनरी पडते. तिची परचेस प्राइस किती आहे? 12,000 रुपये. तर तो काय मानला जातो? भांडवली स्वरूपाचा खर्च मानला जातो. त्यामुळे तो यंत्रसामुग्रीच्या किमतीत मिळवला जातो आणि तो त्या किमतीत मिळवला आहे किंवा नाही याची देखील खात्री करून घेणं गरजेचं आहे. एकच मिनिट हा फक्त. काही वेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुद्धा करता, गुंतवणूक सुद्धा करता. तर अशी गुंतवणूक जर केलेली असेल तर गुंतवणुकीचं सुद्धा प्रमाणन तुम्हाला करावं लागतं. मग ही गुंतवणूक कशामध्ये केली जाते? तर कंपनीचे भाग असतील, कर्ज रोखे म्हणजे दुसऱ्या कंपनीचे, स्वतःचे नाही बरं का, किंवा सरकारी रोखे असतील, याच्यामध्ये काय केले जातात? कंपनीकडील जो अतिरिक्त निधी असतो म्हणजेच पैसा असतो तो गुंतवला जातो. आणि मग हा गुंतवला म्हणजे पैसे तुमच्याकडून जाणार आहेत. तर अशी इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही परचेस केलेली असेल, म्हणजे अशी इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही केलेली असेल, तर काय करावं लागतं त्या इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात? तर अशी गुंतवणूक अधिकृत आहे का? म्हणजे तुम्हाला ती गुंतवणूक करण्याची परवानगी आहे का? याची आणखी शिक्षकाने खरेदी करून घेतली, खात्री करून घेतली पाहिजे. त्याचबरोबर गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला कंपनीचा जर भाग खरेदी केले तर भाग दाखले वगैरे मिळतात. तर ते भाग दाखले व्यवस्थित आहेत का? म्हणजे ते भाग दाखले, कर्ज रोखे दाखले असतील किंवा भाग वाटप पत्रे असतील, सरकारी प्रतिभूती असतील, इत्यादी विविध कागदपत्रांची काय केली पाहिजे? तपासणी केली पाहिजे. कारण की गुंतवणुकीचा पुरावा असतो. भाग दाखला म्हणजे तुम्ही भाग खरेदी केलेत म्हणजे गुंतवणूक केलेली आहे. याचा पुरावा असतो म्हणून ते तपासले पाहिजेत. देन आफ्टर व्यवसाय संस्थेतील गुंतवणुकीची खरेदी मध्यस्थामार्फत केलेली असेल तर, म्हणजे व्यवसाय संस्थेतील गुंतवणुकी जर खरेदी मध्यस्थामार्फत म्हणजे ब्रोकर म्हणतो आपण त्याला किंवा त्याला दलाल असं म्हणतो, तर त्याला दलाली वगैरे द्यावी लागते. तर त्या मध्यस्थाच्या विवरणपत्राच्या सहाय्याने त्याची तपासणी केली पाहिजे. गुंतवणुकीवर जर लाभांश मिळाला असेल किंवा व्याज मिळालं असेल, तर ते लाभांश, व्याज, महसुली जमा म्हणून महसुली रिव्हेन्यू म्हणजेच त्याला आपण महसुली रिव्हेन्यू नाही म्हणायचं, त्याला आपण रिव्हेन्यू इन्कम म्हणतो. कॅपिटल एक्सपेंडिचर, रिव्हेन्यू एक्सपेंडिचर, रिव्हेन्यू इन्कम, कॅपिटल इन्कम. तर रिव्हेन्यू इन्कम म्हणतो. तर तो आहे का पाहायचं आणि तो व्यवस्थित दाखवलाय का? म्हणजे रिव्हेन्यू इन्कमच आहे का? त्यांनी त्या ठिकाणी रिव्हेन्यूलाच दाखवलेला आहे का? अशा पद्धतीने त्याची पाहणी करायची. देन आफ्टर बघा, गुंतवणुकीची जर खरेदी बँकेमार्फत, बँक थ्रू जर केलेली असेल तर बँकेचे पासबुक आणि आपल्याकडे जे कॅश बुक आहे यातील नोंदी तपासाव्यात. त्याच्यानंतर गुंतवणुकीविषयक जे दस्तऐवज असतात प्रत्यक्षात आलेले आहेत किंवा याची खात्री करून घ्यायची. त्याच्यानंतर विमा हप्त्याची तपासणी म्हणजे इन्शुरन्स क्लेम तुम्हाला जर पेड करावा लागत असेल, इन्शुरन्स प्रीमियम, तर तो सुद्धा तुमचा खर्च आहे. तर त्याची तपासणी कशा पद्धतीने केली पाहिजे ते बघायचं आहे. तर इन्शुरन्स क्लेमच्या बाबतीत व्यवसाय आपल्या मालमत्तेचा काय करत असतो? क्लेम करत असतो, इन्शुरन्स करत असतो. त्याची रक्कम त्याला हप्त्याने जमा करावी लागते. मग ही जमा केलेली म्हणजेच पेड केलेली जी रक्कम आहे त्या रकमेचं कसं प्रमाणन करायचं ते आता आपण बघणार आहोत. तर पहा, फर्स्ट म्हणजे मालमत्तेवर जर नव्याने विमा उतरविला असेल तर विम्याची पॉलिसी, विमा कंपनीकडून मिळालेली पावती याची तपासणी करायची. विमा पॉलिसी जर नूतनीकरण म्हणजे रिन्युअल जर झालेला असेल तर विम्याचा हप्ता भरल्याची पावती तपासणी. देन आफ्टर विमा उतरवलेली मालमत्ता व्यवसायाच्या मालकीची असल्याची खात्री करून घेणे. म्हणजे जी विमा उतरवलेली मालमत्ता आहे ती व्यवसायाचीच आहे का आणि त्याच्याच मालकीची आहे का याची खात्री करून घ्यायची. विमा पॉलिसी व्यवसायाच्या नावाने घेतलेली आहे किंवा नाही हे देखील खात्री करू. म्हणजे तुम्ही मालमत्तेचा विमा उतरवलेला आहे, पॉलिसी सुद्धा घेतली, परंतु ती व्यवसायाच्या नावाची आहे का हे पाहणं. ज्या व्यवसायाचं तुम्ही अंगठीक्षण करत आहात त्या व्यवसायाचा. विमा पॉलिसीत नमूद केलेल्या जोखमीची तारीख पाहावी म्हणजे त्याची एक्सपायरी डेट पाहावी. त्याच्यानंतर विम्याच्या हप्त्याच्या मुदतीवरून खर्चाची विभागणी महसुली व भांडवली म्हणजे विम्याच्या हप्त्याची जी मुदत आहे त्याच्यावरून तुम्ही कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा रिव्हेन्यू एक्सपेंडिचर ठरवू शकता. तर ते भांडवली आहे का महसुली आहे याची विभागणी केलेली आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी. देन आफ्टर पुढे जाऊया, एकच मिनिट जरा असं झूम करतो.
बघा आता पुढे म्हणजे प्रारंभिक खर्च. प्रारंभिक म्हणजे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. हे कधी केले जातात? कंपनी फॉर्म होते, म्हणजे कंपनी ज्यावेळेस फॉर्मेशन केलं जातं कंपनीचं, त्यावेळेस काय प्रारंभिक खर्च करावा लागतो. मग याच्यामध्ये कंपनीची नियमावली तयार करण्यासाठी काही कायदेशीर खर्च असतो, काही करार करण्यासाठीचा जो खर्च असतो, घटनापत्रक तयार करण्यासाठीचा खर्च असतो, माहितीपत्रक प्रसिद्ध करण्यासाठीचा खर्च असतो. ह्या सगळ्या खर्चाला एकत्रितरित्या प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असं म्हटलं जातं. आणि हा खर्च काय केला जातो नंतर पुढच्या कालावधीमध्ये, म्हणजे पुढच्या काय, म्हणजे ज्यावेळेस सुरुवातीला पहिल्या वर्षी हा सगळा खर्च आला आणि तो सगळाच पहिल्या वर्षीच्या प्रॉफिट अँड लॉसला दाखवला, तर पहिल्याच वर्षी कंपनी लॉस मध्ये आहे असं दिसतं. कारण की हा खर्च काय असतो, खूप ह्यूज म्हणजे मोठा असतो, जास्त असतो. मग असा जो खर्च आहे तो कंपनी काय करते, रिकव्हर करते. रिकव्हर म्हणजे काय, दरवर्षी थोडा 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 दाखवते. म्हणजे पहिल्या वर्षी जर समजा 1,00,000 रुपये सगळा खर्च आलेला असेल, तर हा 1,00,000 10 वर्ष असा 10,000 10,000 अशा पद्धतीने दाखवते. म्हणजे प्रत्येक वर्षी ते काय करत असते, टप्प्याटप्प्याने रिकव्हर करत असते. तर असा खर्च आणि त्यांचं प्रमाणन कशा पद्धतीने करायचं ते बघूया. तर प्रारंभिक खर्चात समाविष्ट न होणारा एखादा जर खर्च त्याच्यात असेल, तर तो खर्च पाहणे, त्याची खात्री करून घेणे कोणता समाविष्ट केलेला आहे किंवा नाही. त्याच्यानंतर प्रारंभिक खर्चाबाबत कंपनीतील नियमावलीतील काही तरतुदी आहेत का त्या तपासणे, म्हणजे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेससाठी नियमावली तरतुदी असतात त्या तपासणे. प्रारंभिक खर्चासाठी झालेल्या प्रत्येक खर्चाची पावती, म्हणजे त्याचं फिजिकल एव्हिडन्स, त्याला आपण सोर्स डॉक्युमेंट म्हणतो, बीजके प्रत्यक्षात आहेत का याची तपासणी करणे. त्याच्यानंतर प्रारंभिक खर्चापैकी योग्य रक्कम खातेबंद म्हणजेच राईट ऑफ केली आहे किंवा नाही हे देखील तपासायचं. त्याच्यानंतर कंपनी कायद्यानुसार प्रारंभिक खर्च जो आहे तो त्या खर्चावर घातलेल्या मर्यादा व मर्यादांचं उल्लंघन झाले का नाही, म्हणजे कंपनी कायद्यानुसार सुद्धा प्रारंभिक खर्च किती असावा हे ठरवण्यात आलेलं आहे. कारण प्रवर्तक काय करू शकतात, अमाप खर्च करू शकतात. मग हा खर्च टाळण्यासाठी कंपनी कायद्यात तरतुदी केलेल्या आहेत की एवढाच खर्च तुम्ही प्रारंभिक खर्च म्हणून करू शकता. तर हा खर्च त्या कंपनी कायद्यानुसार करण्यात आलेला आहे का, म्हणजे त्याच्यावर मर्यादा घाललेल्या आल्या, त्याचं उल्लंघन तर झालं नाही ना. प्रारंभिक जो खर्च आहे तो राईट ऑफ करून घेतला जातो. तर ते करण्यासाठी नियमावलीत असलेले जे नियम आहेत, तरतुदी आहेत, तर त्या देखील पाहिल्या पाहिजेत आणि त्यांची देखील तपासणी केली पाहिजे. त्याच्यानंतर संचालकांची फी किंवा मानधन, म्हणजे तुम्हाला संचालकांना काय द्यावं लागतं, रेम्युनरेशन द्यावं लागतं किंवा त्यांना फी द्यावी लागते, डायरेक्टर फीज अँड रेम्युनरेशन. तर त्यांचं देखील प्रमाणन केलं जातं. तर हे प्रमाणन कसं केलं जातं, तर संचालकांच्या सभांची इतिवृत्त, हजेरी, नोंदणी पुस्तक, संचालकांकडून मिळवलेल्या पावत्या इत्यादी तपासणी करायची आणि त्याच्यावरून त्यांचं मानधन व्यवस्थित दिले का ते पाहायचं. एकच मिनिट जरा झूम कर. त्याच्यानंतर कंपनीच्या नियमावलीनुसार संचालकांना देण्यात येणारी जी फी आहे, मानधन आहे, इत्यादी तरतुदींचं काय करायचं, पालन झालेलं आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यायचं. हजेरी पुस्तकावरून संचालकांच्या सभेला उपस्थित आहेत किंवा नाही ते पाहणं. संचालकांना मानधन मिळाल्याबाबत त्यांच्या सह्या त्या पावत्यांवर केलेल्या आहेत किंवा नाहीत याची खात्री करून घेणे. त्याच्यानंतर संचालकांना फी जर दिलेली असेल तर कंपनीच्या नफ्याच्या टक्केवारीनुसार ती दिली जाते. म्हणजे मोबदला हा नफ्यावर ठरतो संचालकाचा. नफा जास्त असेल तर मोबदला जास्त, नफा कमी असेल तर मोबदला कमी. असं का केलं जातं, कारण की संचालकांना काम केलं तर नफा चांगला भेटतो, म्हणून त्यांनी चांगलं काम करावं म्हणून चांगलं मानधन भेटेल म्हणून त्या नफ्यावर त्यांना काय केला जातो, मोबदला दिला जातो. तर ती बरोबर आहे का याची देखील खात्री करून घेतली जाते. आणि लास्ट अदर एक्सपेंडिचर असतील माझ्या अंदाजे, लास्टच आहे का अजून काय आहे, लास्टच आहे अदर एक्सपेंडिचर. तर हे इतर खर्चांमध्ये अनेक बाबींचा विचार केला जातो. म्हणजे अंकेशकात बघा, इतर खर्चांची जर तपासणी करायची असेल तर या खर्चाची तपासणी करत असताना अंकेशकाला उपलब्ध असलेल्या पावत्या, बीजके, नोंदवह्या, करारपत्र, बँक पासबुक तसेच संबंधित खर्च झालेला आहे हा योग्य प्रकारे झालेला आहे किंवा नाही याची देखील तपासणी करावी लागते. त्याची नोंद योग्य प्रकारे केलेली आहे किंवा नाही याची देखील तपासणी करावी लागते. तर हा इतर खर्चाबाबतीत त्याने काळजी घेतली पाहिजे प्रमाणन करत असताना. त्याच्यानंतर इतर खर्चामध्ये कशा कशाचा समावेश होतो, तर ऍडव्हर्टाइजमेंट असेल किंवा दिलेलं भाडं जर असेल किंवा कर्जावरील व्याज असेल किंवा कमिशन असेल इत्यादी गोष्टीचा काय काय होतं याच्यामध्ये समावेश होत असतो. किंवा प्रवास खर्च असेल, टपाल खर्च असेल, पोस्टेज वगैरे, तर त्याचा याच्यामध्ये समावेश होतो.
आणि काही लिगल एक्सपेंडिचर देखील असतात, त्यांचा देखील याच्यामध्ये समावेश होत असतो, तर ते देखील आपल्याला तपासायचे. त्याचा देखील या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे. तर एवढे सगळे खर्च जे आहेत ते आपण कॅशबुकच्या पेमेंट साईडला असतात, त्यांची तपासणी करत असताना आणखी ठिकाणी अशा प्रकारे काळजी घेणं गरजेचं असतं. तर आता जवळजवळ हे कॅशबुकचं डेबिट साईड, क्रेडिट साईड चेक करत असताना आपण बघितलं की काय काय काळजी घेतली पाहिजे. आता पुढे जे आहे ते हे जे मधला जो पॉइंट आहे तो मी गाळलेला आहे, कारण की एवढा महत्वाचा नाही. आता याच्या पुढचा जो पॉइंट असणार आहे तो म्हणजे सत्यापन असणार आहे. तर ते आपल्याला अभ्यासायचं आहे, सत्यापन. तर ते आपण पुढच्या लेक्चरला बघूया. आज इथपर्यंत थांबू, जास्त पळवलं. शेवटचे 2-3 मिनिट राहिलेले आहेत. सर्वांनी एकदा व्हिडिओ चालू करा, आपण प्रेझेंटी घेऊया.